नमस्कार, आपण पाहतात धाडस मराठी न्यूज। उमरखेड शहरातून आज एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। उमरखेडमध्ये अवैध रेती, गिट्टी आणि मुरुम उत्खननावर अखेर मायनिंग विभागाने धडक कारवाई केली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील मायनिंग ऑफिसर यांची अचानक उमरखेड शहरात छापा टाकत एकाच रॉयल्टीवर अनेक ट्रिप मारणाऱ्या अवैध वाहतुकीवर कारवाई केली। या कारवाई दरम्यान एक टिप्पर पकडून जप्त करण्यात आला असून अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। मात्र या घटनेमुळे एक मोठा प्रश्न उपस्थित होत आहे। उमरखेडचे महसूल प्रशासन नेमके करतं काय? जर बाहेरून येणाऱ्या मायनिंग अधिकाऱ्यांना येथे अवैध उत्खनन करणारे सापडत असेल तर स्थानिक प्रशासन इतके दिवस शांत का होते? उमरखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध रेती वाहतुकीवर ही कारवाई पहिला मोठा इशारा मानली जात आहे। मायनिंग विभागाने स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की अवैध उत्खनन आणि नियमबाह्य वाहतूक करणाऱ्यांवर पुढील काळात टप्प्याटप्प्याने कडक कारवाई सुरूच राहणार। आता पाहायचे म्हणजे या कारवाईनंतर उमरखेड मधील अवैध रेती माफियावर खरोखर लगाम लागतो का? पाहत राहा